भारतीय समाजाच्या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान केवळ संविधान निर्माते म्हणून नाही, तर समाज मनाला जागृत करणारं एक प्रखर विचारवंत म्हणून अधिक महत्त्वाचं ठरतं। दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी होणारी आंबेडकर जयंती ही केवळ स्मरणाची औपचारिकता नसून सामाजिक परिवर्तनाचा विचार म्हणून पुन्हा एकदा उजाळा देण्याची संधी आहे। विशेषतः अंधश्रद्धा ते विज्ञाननिष्ठ धर्म असा प्रवास समजून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो। या दिवशी बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करणं म्हणजे या महामानवाला एक आदरांजली आहे। भारतीय समाज शतकानुशतके अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि जातीय विषमतेच्या जाळ्यात अडकलेला होता। धर्माच्या नावाखाली अनेक गैरसमज आणि अन्यायकारी प्रथा रूढ झाल्या होत्या। अशा वेळी आंबेडकरांनी धर्माच्या नावाने विचार मांडला। त्यांनी धर्माला आंधळ्या श्रद्धेचं नव्हे, तर तर्क, नैतिकता आणि मानवतावादाचे अधिष्ठान दिले पाहिजे असे ठामपणे सांगितले। आंबेडकरांचा धर्मविचार हा मूलतः विज्ञाननिष्ठ होता। त्यांनी स्पष्टपणे मांडले की धर्म हा माणसाच्या जीवनाला उन्नत करणारा असावा, तो माणसाला गुलाम बनवणारा नसावा। त्यांच्या मते कोणताही धर्म हा प्रश्न विचारण्यास, विचार स्वातंत्र्याला आणि तर्काला प्रोत्साहन देणारा असावा। त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेद यांना कठोरपणे विरोध केला। आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत असताना अजूनही समाजाच्या काही घटकांमध्ये अंधश्रद्धा आणि अज्ञानाचे सावट दिसते। अशा परिस्थितीत आंबेडकरांचे विचार अधिकच सुसंगत वाटतात। विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे। आंबेडकर जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे। विशेषतः अंधश्रद्धेविरोधात उभं राहणे आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ एक महान व्यक्तीच्या जन्मदिनाची आठवण नसून अंधश्रद्धेतून विज्ञाननिष्ठ धर्माकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा एक परिवर्तनाचा दिवस आहे। या दिवशी आपण स्वतःला प्रश्न विचारूया, आपण अजूनही अंधश्रद्धेच्या छायेत आहोत की या विज्ञाननिष्ठ विचारसरणीकडे वाटचाल करत आहोत? याचे प्रामाणिक उत्तरच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल।